गावाकडच्या सकाळची जादू काही औरच असते. उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे अजूनही झोपेत असलेल्या शेतावर हळुवारपणे पडतात. हवा इतकी ताजी आणि शुद्ध असते की श्वासागणिक एक नवा आनंद शरीरात संचारतो. दूरवर कुठेतरी विहिरीवर पाणी भरणारी घागर आणि दळणाच्या गिरणीचा मंद आवाज, ही केवळ ध्वनी नाहीत, तर ती आनंदवन नावाच्या या छोट्याशा गावाच्या जगण्याची लय आहे. मी यश, एक शहरातला लेखक आणि चित्रपट निर्माता. मी या धावपळीच्या आयुष्यातून थोडा ब्रेक घेऊन याच आनंदवनमध्ये आलो होतो. इथल्या मातीच्या सुगंधाने, साधेपणाने आणि माणसांच्या डोळ्यातील समाधानाने मला खिळवून ठेवले. माझा मुक्काम गावचे ज्येष्ठ आणि भूतपूर्व सैनिक तात्या यांच्या घरी होता. तात्यांनी देशासाठी आयुष्य वेचले होते, पण आता ते गावासाठी जगत होते. त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या शांततेत बोलत होत्या आणि डोळ्यात एक निर्वाच्य आनंद होता. तात्यांच्या घराच्या मागे एक लहानशी आनंद बाग होती. केवळ फुलझाडे नाहीत, तर जुन्या वस्तू, तुटलेल्या खुर्च्या आणि रंग उडालेले डबे सुद्धा त्यांनी तिथे एक कलात्मक पद्धतीने ठेवले होते. ते रोज सकाळी बागेला पाणी देताना स्वतःशीच गुणगुणायचे. त्यांचा एक नियम होता. रोज सकाळी शाळेची घंटा होण्यापूर्वी गावाच्या पारावर असलेल्या बापूंच्या टपरीवर गुळाचा चहा प्यायचा. मी एकदा तात्यांना विचारले, तात्या, इतक्या शांत गावात तुम्हाला कशाचा आनंद वाटतो? ते हसले, बाळा, आनंद शोधायचा नसतो, तो जगायचा असतो. माझ्या डोळ्यांना दिसणारे हिरवेगार शेत, गाईचं वासरू आणि बापूंच्या चहाचा एक घोट, यात माझा स्वर्ग आहे. बापूंच्या टपरीवर गावातील सगळे जण जमलेले असायचे. सरपंच, शेतकरी, शिक्षक आणि मुले. इथे राजकीय चर्चा नव्हती, तर होती ती फक्त एकमेकांच्या सुखदुःखाची चौकशी. बापू त्यांच्या चहात एक खास गोडवा मिळवायचे. तो होता माणुसकीचा. गावात सुंदरी नावाची एक मुलगी होती. ती गावातल्या सर्वात गरीब कुटुंबातली, पण तिच्या डोळ्यात मोठी स्वप्ने होती. तिला डॉक्टर व्हायचं होतं. शाळा सुटल्यावर ती तात्यांच्या आनंद बागेत येऊन अभ्यास करायची. तात्यांनी तिला शिकवले नव्हते, पण तिच्या वाचनाच्या ओढीला आधार दिला होता. एका सुंदरीच्या घराला जोरदार पावसामुळे नुकसान झाले. तिचे वडील हतबल झाले. शहरात असतात तर कागदपत्रांची किचकट प्रक्रिया पार पाडावी लागली असती. पण हे आनंदवन होतं. तात्यांनी बापूंच्या टपरीवर चहा घेताना फक्त विषय काढला, सुंदरीचं घर. दुसऱ्याच दिवशी सकाळी शाळा भरायच्या आधी संपूर्ण गाव सुंदरीच्या घराच्या मदतीला जमलं होतं. कुणी सिमेंट आणलं, कुणी बांबू, तर महिलांनी एकत्र येऊन भाकरी थापल्या. माझ्या कॅमेऱ्याने पाहिलेले हे दृश्य अविस्मरणीय होतं. ते फक्त घर बांधत नव्हते, ते विश्वास बांधत होते. तेथे धर्म नव्हता, जात नव्हती, होती ती फक्त एकमेकांना मदत करण्याची शुद्ध भावना. गावात एकदा वृद्ध आजी होत्या. त्यांना माई म्हणायचे. माईंनी आपले पूर्ण आयुष्य गावात समाजसेवेसाठी वेचले होते. एक दिवस माई अचानक खूप आजारी पडल्या. शहरात नेऊन उपचार करणे शक्य नव्हते, कारण गावातून शहरात जाण्यासाठी रस्ता खराब झाला होता. माझी गाडी गावात होती. तात्या आणि काही तरुण मुलांनी माईंना घेऊन शहराकडे जायचं ठरवलं.
रस्त्यात अडचणी आल्या, चिखल होता, पण गावकरी कुठेही थांबले नाहीत. माई वाचल्या आणि त्यांना गावात आणून ठेवले. माई ज्या दिवशी बऱ्या होऊन परत गावात आल्या तो दिवस तात्यांनी स्मृती दिन म्हणून नाही तर कृपा दिन म्हणून साजरा करायचे ठरवले. देवाच्या कृपेने मिळालेला हा दिवस. संपूर्ण गाव पारावर जमले. फक्त माईंसाठी बनवलेला खास शिरा, गावकऱ्यांनी गायलेली भजने आणि लहान मुलांचा किलबिलाट. माईंच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्या दिवशी मी माझ्या कॅमेऱ्यात जे काही साठवले ते कोणत्याही चित्रपटाच्या बजेटपेक्षा मोठे होते. माणसाचं प्रेम. माझे आनंदवन मधले दिवस संपत आले होते. मी परत शहरात जाण्यासाठी निघालो. माझ्याजवळ हजारो फोटो होते, शेकडो मिनिटांचे फुटेज होते, पण त्याहून महत्त्वाचं होतं ते समाधान. तात्या मला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत आले. मी त्यांना विचारले, तात्या, या सगळ्या गोष्टी शहरात का दिसत नाहीत? तात्या हसले, बाळा, शहरात मोठमोठे बंगले आहेत, पण जागा अपुरी आहे. गावात घरे लहान आहेत, पण मन मोठी आहेत. आनंदवन हे नाव आम्ही फक्त ठेवलं नाही तर आम्ही ते जपलं आहे. इथे प्रत्येक जण दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख शोधतो. याचमुळे इथली माती हसते आणि माणसे जुळतात. मी त्यांना नमस्कार करून गाडीत बसलो. गाडी पुढे सरकत होती आणि माझ्या आरशात आनंदवन लहान होत होतं. मला जाणवले, या गावात मला कथा मिळाली नाही तर मला जगण्याचा अर्थ मिळाला. हा अर्थच माझ्या यूट्यूब व्हिडिओसाठी खरा विषय होता. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आजची ही कथा इथेच समाप्त होत आहे. धन्यवाद.